कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त। पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही। सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार। केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटलांचं मोठं विधान। एकतर आमचं पाणी सिंधू नदीतून वाहेल किंवा त्यांचं रक्त, सिंधू नदी आमचीच राहील। सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर चिनाब नदीची पाणी पातळी 2 ते 3 फुटांनी कमी। पाकिस्तानच्या सियालकोटमधील मराला भागातील एक व्हिडिओ समोर। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। प्रत्युत्तरात लष्कराकडून LOCवरील पाकच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार। मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर JP नड्डांचा इशारा। 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती, तर पाकिस्तानला गेलेले 287 भारतीय नागरिकही मायदेशात परतले। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेना ॲक्शन मोडवर। कुलगाममध्ये बंदुका आणि कारतूस जप्त, 2 संशयित अटकेत। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर DRDOला मोठं यश। हैदराबादमधील प्रयोगशाळेत स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंदापर्यंत यशस्वी ग्राउंडवर टेस्टिंग। बलूच लिबरेशनच्या सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये IEDचा स्फोट। हल्ल्यात पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू। पाकिस्तानने 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवली, आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली। पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली। पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच शिजल्याचं समोर। फेब्रुवारी महिन्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये जगातल्या मोठ्या अतिरेक्यांचा मेळावा। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला आहे या मेळाव्यात असल्याचा संशय। वेळ आलीये एकत्र येण्याची। ठाकरे गटाकडून फेसबुक पोस्ट। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे पोस्टला महत्त्व। राज्यातील धर्मादायसह सर्व खासगी रुग्णालयांचे नियम अधिक कठोर करणार। रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करणं बंधनकारक करणारी नो डिनायल पॉलिसी आणणार। अजित पवारांची घोषणा। मुंबई विमानतळ परिसरातील शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित। फनेल झोनमध्ये विमान उड्डाणाला अडथळा ठरणाऱ्या वास्तू आणि बांधकामाच्या DGCAच्या यादीत या पुतळ्याचा समावेश। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण, मात्र 1 मे रोजीचं उद्घाटन काही कारणाने पुढे ढकललं। पुतळा शिल्पकार सुतार यांची माहिती। मुंबई पोलिसांकडून NIA कोठडीतील तहबूर राणाची चौकशी। राणाकडून उडवाउडवीची उत्तरं। चौकशीला राणाकडून सहकार्य नाही, सूत्रांची माहिती। एल्फिन्स्टन ब्रिज तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती। नागरिकांकडून तुर्तास आंदोलन मागे। सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याची MMRDAच्या अधिकाऱ्यांची माहिती। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणास मान्यता। 2 हेलिपॅडसह 8 वाहनतळ उभारण्यात येणार। वक्फ कायद्याच्या सरसकट स्थगितीला केंद्राचा विरोध। घटनात्मकदृष्ट्या संसदेने मंजूर केलेला कायदा सुप्रीम कोर्ट सरसकट स्थगित करू शकत नाही, केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात असा उल्लेख। नाशिकच्या बांबळेवाडीत भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन। 142 गावांना टँकरने पाणी पुरवठा। राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपीटीचा इशारा। नागपुरात गेल्या 4 दिवसांपासून पारा 44 अंशावर। 26 ते 29 एप्रिल ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 किंवा 2 अंशाची घसरण होण्याची शक्यता। उद्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे, हार्बर मार्गावर CSMT ते सुनामट्टी, तर कांदिवली ते बोरिवली दरम्यान गर्डर कामासाठी आज दुपारपासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक। हैदराबादचा चेन्नईवर 5 गडी राखून विजय। यंदाच्या हंगामातील 7व्या पराभवासह चेन्नईचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात। पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या स्थानी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।